सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. अक्षय कोई आणि भावेश भोईर ही जोडी तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज मनोज चव्हाण आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज मनोज या ठिकाणी सज्ज होते. मनोजचा पहिला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होते त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये आणि पहिला विकेट गमावलाय. निकेत स्मृती शहाबाज या टीमला भावेश भोईर या ठिकाणी कोणतेही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर तो मात्र परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज या ठिकाणी तो बाद झाला. भरपूर अपेक्षा होते या मॅच मध्ये ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून, परंतु त्या अपेक्षांचं रूपांतर ज्या प्रकारे नैराश्यांमध्ये झालं आणि पहिल्या बॉलवर थोडासा दबाव वाढत असताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मंदार कोई मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. कमी वयामध्ये यशाची भरपूर चांगली शिखरं या खेळाडूंनी देखील गाठलीत. मुख्यच्या शनी ज्या ज्या वेळेस संधी मिळाली त्या संधीचं सोने या फलंदाजाने केलंय आणि मुख्यच्या शनी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता देखील या फलंदाजाकडे सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. परंतु पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम निकेत स्मृती शहाबाज या टीमला एक मोठं लक्ष सेट करायचं अगेन्स्ट ऐरोली कोळीवाडा ऐरोली या टीमच्या विरुद्धमध्ये खेळत असताना मनोजचा हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर रिलीज केलाय. थोडंसं प्रभावित केलं मंदारला. डॉट बॉलची समाप्ती. सलगचे 2 चेंडू आता मात्र निर्धाव स्वरूपाचे आलेत. पहिल्या बॉलवर एक महत्वाचा विकेट प्राप्त केल्यानंतर पुन्हा एकदा त्याच पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज मनोजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आखूड पद्धतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला काय घडलंय. पंचांकडे अपील केली परंतु सलगचा तिसरा बॉल देखील निर्धाव आलाय. एकंदरीत जर या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये पहिली मेडन ओव्हर साहिल देवेकर फ्रॉम प्रियदर्शनी बेलापूर या खेळाडूने मात्र तो विक्रम केला. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती. तर 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. अंगाचा वेध जरूर घेतलाय. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच रन. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 1 रन. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल परंतु प्रभावित केला अक्षयला देखील. सोहम जोशी आपल्याला पाहायला मिळतोय. आज ऐरोली कोळीवाडा संघ खेळताना पाहायला मिळतोय. सर्वच यंग टॅलेंटेड खेळाडू सूर्यकांतजी मडवी बाळादादा या नावाने प्रसिद्ध असलेले आणि आज त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांच्याच तालमीत सर्व खेळाडू घडले. हेलिकॉप्टर अटेम्प्ट केलाय. स्ट्रोक जरूर चांगला आहे. अक्षय कोळीचा हा ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन मिळत आहेत 4. हा येतोय चौकार आणि धावफलकाची गती वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही जर सुरुवात चांगली कराल ना तर त्याचा शेवट देखील तेवढाच गोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम आशिषजी कोई आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय.
थोडासा धीम्या गतीचा हा बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक डॉट बॉल एक नवी ऊर्जा वाढवेल अरिवली कोळीवाडा या टीमचा, कारण टॉस जिंकून घेतलेला निर्णय, तो निर्णय सिद्ध करत असताना भरपूर चांगली कामगिरी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे मनोजने आपले इरादे स्पष्ट करून एक महत्वाचा विकेट प्राप्त करून फक्त आणि फक्त एकच रन त्या ठिकाणी खर्च केली गेली होती. 6 रन आतापर्यंत होतात. एक चौकार आलाय सोहनच्या विरुद्धामध्ये. अक्षयसाठी हा बॉल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु लाईन अतिशय दर्जेदार होती. जेवढी दर्जेदारी स्पर्धा ना तेवढी चांगला दर्जा असलेला बॉल देखील रिलीज केलाय गोलंदाज सोहमने. पुन्हा एकदा धीम्या गतीचा हा बॉल, प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल निकेत स्मृती शाहबाज या टीमचा, कारण तुमच्या बॅटमधून रन येणं तेवढंच इम्पॉर्टंट असेल. शेवटचा अंतिम बॉल, पुन्हा एकदा हा शेवटचा बॉल देखील निर्धाव येतोय. फक्त आणि फक्त 5 रन या षटकामध्ये आहे येताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 गडी बाद 6 रन. फरहान चौधरी कुठेतरी थोडेसे नैराश्यजनक आपल्याला पाहायला मिळतात, कारण भरपूर अपेक्षा होत्या या दोन्ही फलंदाजांकडून फरहान चौधरी यांना. पहिला बॉल, लाईन चांगली होती, परंतु अजित सिंगला इन्व्हाइट केले. जशी गोलंदाजी मनोजने साकारली, जशी गोलंदाजी सोहमने साकारली, मी देखील तशीच कामगिरी करेन असा निर्धार घेऊन पहिल्या बॉलवर त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत. अजितचा हा बॉल लॉफ्ट केलाय. स्क्वेअरलेगच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता. एलिव्हेशन भरपूर आहे. प्रयत्न तर जरूर चांगला होता, परंतु प्रयत्नांना थोडंसं अपयश मिळालं. चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. 1 धाव या ठिकाणी ऍड होते आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन आपल्याला पाहायला मिळतात. वेग चांगला होता, परंतु पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा आतापर्यंत फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 3 बॉल अजूनही अजितच्या खात्यातील शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सोहेल, आपण जर प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर टेनिस बॉल आणि रबर बॉल मध्ये बरंच साम्य आपल्याला पाहायला मिळते, कारण टेनिसचा बॉल मातीच्या खेळपट्टीवर जेवढा स्किट होत नाही तेवढा कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर रबरचा बॉल पावसाच्या सरी ज्यावेळेस बरसतात त्यावेळेस स्किट होताना पाहायला मिळतो. लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन तर जरूर भरपूर आपल्याला पाहायला मिळते. डीप मध्ये फिल्डर तैनात. एक लाजवाब कॅच त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत साळुंके त्या ठिकाणी तैनात होता, त्यांनी पकडलाय झेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अखिलेश साठी हा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक सिंगल अखिलेशच्या माध्यमातून कंप्लीट केली जाते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर
9 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 9 रन अशी स्थिती टीम अनिकेत मोदी शाहबाज या टीमची आपल्याला पाहायला मिळते. वेलकम नयनजी पवार साहेब यांचे देखील सरसे स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. इथेच आलाय. इथेच हा बॉल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. इथे 6 बॉल लॉफ्ट केलाय. अखिलेशच्या बाट मध्ये येतोय हा मोठा स्ट्रोक परंतु डीप मध्ये फिल्डर होता मनोजने पकडला झेल आणि फलंदाज अखिलेश देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज संस्कार मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाज हितेश पुन्हा एकदा सज्ज होते. हितेश 6 बॉल यस इट इज अ वाईट अवंदर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 11 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंतची सर्वाधिक लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल की काय असं प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समनची मोमेंट रीड केली होती. जसा टप्पा पडला गुडलेन स्पॉटवर आणि त्यानंतर भरपूर भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला. तेवढीच चांगली भूमिका विकेट किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचे अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक होता. या बॉलवर लॉफ्ट केल्यानंतर चांगली फिल्डिंग. फक्त आणि फक्त एकच सिंगल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन होतात. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. इनिंग कंप्लीट होते. टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 12 आणि 13 रनचं टार्गेट असेल.
चला सामना त्वरित चालू करा. वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 13 रनचं लक्ष. स्पेल नंबर 1 आणि स्वतः टीमचा महानायक फरहान गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर बॉल रिलीज केलाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज फरहान चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय. फरहान चौधरी आतापर्यंत या मोमेंटला आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे 3 बॉल आता मात्र निर्धाव स्वरूपाचे येताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने तो गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. झेलची संधी आहे परंतु अतिशय दर्जेदार झेल पकडलाय आणि फरहान चौधरी याला हे यश मिळते. पहिला धक्का ऐरोली कोळीवाडा या टीमला. नवीन फलंदाज अनिकेत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय. जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला झेलची संधी होती. प्रयत्न कुठेतरी थोडासा कमी पाहायला मिळाला. त्याचा पुरेपूर फायदा मिळाला. फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर लॉफ्ट केलाय. अभि जोशीच्या बॅट मधून येतोय. ऐरोली गावाचा ब्रँड सध्याच्या घडीला इन ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल. अतिशय चांगला स्ट्रोक. ओव्हर कंप्लीट होते आणि 7 रन आतापर्यंत होतात. हेलिकॉप्टर काय फटका पाहायला मिळालाय. सामना जिंकलाय
ऐरोली कोयवाडा ऐरोली या टीमने. तर चला ऐरोली कोयवाडा ऐरोली टीमचे कॅप्टन आणि टीम साई सागर युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे.